ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। उत्तिष्ठत जाग्रत या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कविता घेणार आहोत, त्यालाची म्हणावे कृतार्थ। त्यालाची म्हणावे कृतार्थ। तर बघूया या कवितेवर आपण आज निरूपण करू। एकदाची ऐकून ज्याला कळतो गूढ मतितार्थ, स्थूलामध्ये सूक्ष्म शोधतो त्यालाची म्हणावे कृतार्थ। त्यालाची म्हणावे कृतार्थ। म्हणजे बघा, इथे साधकाची मनस्थिती सांगितलेली आहे। तर साधक वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्यांचं अंडरस्टँडिंग पण वेगवेगळं असतं, त्यांची धारणाशक्ती पण वेगवेगळी असते। आपण बघतो की एकाच क्लासरूममध्ये विद्यार्थी असतात, काही विद्यार्थी मेरिटमध्ये येतात आणि काही विद्यार्थी नापास पण होतात। आता एकाच शिक्षकाकडे ते शिकत आहे, एकाच वर्गामध्ये बसलेले आहे, पण तिथे पण आपल्याला बराच भेद दिसतो। तसे साधक असतात, त्यांच्यामध्ये पण खूप भेद असतो। काही काही साधक नुसतं श्रवण केल्याबरोबर त्यांना ज्ञान होते। जर म्हटलं गुरुनी तत्वमसी, तर तसं म्हटल्याबरोबर की अहम ब्रह्मास्मी असं म्हटल्याबरोबर त्यांना त्या ज्ञानाची उपलब्धी होते। म्हणजे बघा, त्यांचं मन किती सूक्ष्म असलं पाहिजे। ते लगेच धारणा करतात आणि त्याप्रमाणे आचरण करतात। मी आत्मा आहे असा त्यांना एकदा का त्यांना बोध झाला की मग ते स्वतः त्याच भावामध्ये राहतात। मी आत्माच आहे, जे त्यांचा भाव एका ऐकण्यामुळेच पक्का होऊन जातो। कधीही ते डगमगत नाही, त्यांना काहीच करायची गरज नसते। श्रवण मात्रेनं त्यांना ज्ञान होतं, केवळ श्रवणामुळे ज्ञान होतं। भगवान बुद्धाचे एक शिष्य होते, विमल कीर्ती। तर विमल कीर्ती अशा टाईपचा साधक होता की भगवान बुद्धाचे व्याख्यानं ऐकून त्यांना सगळं ज्ञान प्राप्त झालं, काहीही करायची गरज पडली नाही, काहीही साधना करायची गरज पडली नाही, कारण बुद्धी खूप सूक्ष्म होती। एकदा सांगितल्याबरोबरच धारणा झाली आणि कळलं की मी आत्माच आहे। त्यांच्या मनामध्ये कधीही संशय निर्माण झाला नाही। एकदा आजारी पडले आणि एक दुसरा शिष्य त्यांची सेवा करायला गेला, भगवान बुद्धांचा दुसरा शिष्य। तेव्हा त्या शिष्याने विचारलं की महाराज, तुम्ही स्वस्थ आहात ना? असं म्हटल्याबरोबर विमल कीर्ती उठून बसला। म्हणे, तू काय म्हटलं? स्वस्थ? मी कधी अस्वस्थ होऊ शकतो का? स्वस्थ म्हणजे आत्म्यामध्ये स्थिर आहे मी, माझ्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही। मी स्वस्थच आहे, मी अस्वस्थ कधी होऊ शकत नाही। हे तू काय बोलून गेला? तुला कसं कळलं नाही? आणि हे जे शरीर आहे त्याचा हा धर्मच आहे। हे जन्माला आलेलं आहे, म्हातारं होणार आहे, रोग होणार आहे, मरणार आहे, पण माझा शरीराशी काहीही संबंध नाही, मी नेहमी स्वस्थच आहे। म्हणजे बघा, अशा प्रकारे त्या विमल कीर्तीची धारणा झालेली होती, मी शरीरापासून भिन्न आहे, हे सगळे आजार शरीर आणि मनाचे आहे, मी तर स्वस्थच आहे। म्हणजे एकदा ऐकूनच त्याची धारणा झाली। बघा, भगवान श्री रामकृष्ण जे अद्वैत ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तोतापुरींना 40 वर्ष लागली, ते अद्वैत ज्ञान भगवान श्री रामकृष्ण 3 दिवसात प्राप्त करून घेऊ शकले। फक्त गुरुने सांगितल्याबरोबर त्यांची धारणा झाली आणि 3 दिवसात त्यांना ती अनुभूती आली। म्हणजे बघा, अशा उच्च पातळीचे साधक असतात। स्वामी विवेकानंद बघा, त्यांना फक्त एकदा भगवान श्रीरामकृष्ण म्हणाले की जीवावर दया नाही,
तर शिवभावे जीवसेवा. आता तिथे कितीतरी भक्त बसलेले होते, कितीतरी शिष्य होते, पण कुणालाही त्या वाक्याचा अर्थच कळला नाही. पण नरेंद्राला कळला. नरेंद्रात म्हणाले की मला जर भविष्यामध्ये संधी मिळाली तर हा उपदेश मी घरोघरी पोचवेल. यामध्ये अद्वैत पण आहे आणि सेवाभाव पण आहे. म्हणजे सगळ्यामध्ये शिव आहे, हे अद्वैत आहे, की सगळ्यामध्ये ब्रह्मच आहे, सगळ्यामध्ये ईश्वरच आहे, हा झाला अद्वैत भाव, हे हा ज्ञानमार्ग. आणि तेवढं जाणून चूप बसायचं नाही. शिवभावे जीवसेवा, त्यांची सेवा करायची, जीव म्हणून नाही तर त्यांच्यामध्ये शिवाला बघून. आणि तो एक संदेश घेऊन स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली आणि व्यावहारिक वेदांत शिकवला, प्रॅक्टिकल वेदांत शिकवला. मनुष्याची सेवा हीच भगवंताची पूजा आहे. म्हणजे बघा किती सूक्ष्म बुद्धी होती. इतरांना काही अर्थ कळला नाही, पण स्वामीजींना त्यामधून किती गूढ अर्थ मिळाला. म्हणजे असे शिष्य असतात की एकदाच ऐकून त्यांची धारणा होते, बाकीच्यांना पुन्हा 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 ऐकावं लागतं, साधना करावी लागते, आणि तेव्हा कुठे त्यांची धारणा होते. म्हणून भगवान श्रीरामकृष्ण एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायचे, पुन्हा पुन्हा सांगायचे. तेव्हा हृदय म्हणाला की मामा हे काय तुम्ही एकच एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगता. अरे म्हणे तुला काय करायचं आहे, मी सांगेन, माझी गोष्ट आहे, तू मला कोण म्हणणार आहे. कारण भगवान श्रीरामकृष्णांना माहिती होतं की एकदा सांगून भागण्यासारखं नाही. आज मनुष्याची बुद्धी एवढी स्थूल झालेली आहे की एकदा सांगून त्याची धारणा होत नाही. त्याला ह्या गोष्टी पुन्हा 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 सांगाव्या लागतात. एकदा सांगून संपत नाही, कारण बुद्धीच आपली स्थूल आहे. म्हणून एकदाची ऐकून ज्याला कळतो गूढ मतितार्थ, स्थूलामध्ये सूक्ष्म शोधतो त्यालाची म्हणावे कृतार्थ. हे जग कसं दिसते आपल्याला स्थूल आहे. जर आपण इंद्रियाच्या माध्यमातून बघितलं तर हे जग जड आहे, पण या जडाच्या मागे सूक्ष्म आहे. या जडामध्ये सूक्ष्म दडलेलं आहे. हे ज्याला कळतं, जसं आपण शरीराचा फोटो काढतो आणि शरीराचा फोटो काढून आपल्याला समाधान वाटते, पण तुम्ही जर एक्सरे काढला तर एक्सरेमध्ये तुमच्या शरीराचा फोटो येत नाही, तुमच्या हाडांचा फोटो येतो. म्हणजे ते यंत्र तुमचे हाडं बघू शकतात. तुम्ही फोटोमध्ये तुमचा चेहरा बघता पण हाडं बघू शकत नाही. म्हणजे ते यंत्र किती पॉवरफुल आहे. ते रे आहे, ते तुमच्या स्किनमधून आतमध्ये जाऊन हाडांचा फोटो घेते. अशा प्रकारे ज्यांची बुद्धी सूक्ष्म असते ते वरवर बघत नाही, तर त्या शरीराच्या मागे विराजमान असलेला आत्मा ते बघतात. म्हणजे या स्थूलामध्येही त्यांना सूक्ष्मतत्व दिसते आणि तेच खरे कृतार्थ. कारण त्यांची दृष्टी आता बदललेली आहे. नुसतं श्रवण करून त्यांची दृष्टी बदललेली आहे. म्हणून म्हटलं आहे की तेच कृतार्थ होय, की ज्यांना स्थूलाच्या मागे सूक्ष्म दिसते, स्थूलामध्ये सुद्धा त्यांना सूक्ष्म दिसते. ते जड आणि चेतन वेगळे करू शकतात, तेच खरे कृतार्थ. स्थूलाचे चिंतन करता करता बुद्धीची धार बोथट होते. समजत नाही सोप्या गोष्टी, मनात गोंधळ माजते, मनात गोंधळ माजते. तर बघा, आपण रात्रंदिवस या जड जगाचं चिंतन करत आहोत. एकदा भगवान श्रीरामकृष्णांना शिवनाथ शास्त्री म्हणाले की ईश्वर ईश्वर करून म्हणे त्यांचं डोकं बिघडलेलं आहे. आणि हे श्रीरामकृष्णांना कळलं. आणि जेव्हा पुढच्या वेळी शिवनाथ शास्त्री आले तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण म्हणाले, काय हो शिवनाथ, तुम्ही असं म्हणाले, तुम्ही रात्रंदिवस जडाचे चिंतन करता आणि तुमचं डोकं ठिकाणावर आहे, आणि मी त्या ईश्वराचं चिंतन करतो की जो चैतन्यमय आहे, ज्याच्या चैतन्यानं हे जगत चैतन्यमय झालेलं आहे, त्या भगवंताचं मी चिंतन करतो, आणि म्हणे माझं डोकं बिघडलं आणि जडाचं चिंतन करून तुमचं डोकं मात्र ठीक आहे. म्हणजे चैतन्याचं चिंतन केल्यामुळे डोकं बिघडत नाही.
हे जे काही प्रॉब्लेम आपण बघतो हे सगळ्या जड जगाचं चिंतन केल्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतात. भगवंताचं चिंतन करून तर आपण सूक्ष्म आहे ना, ते तत्त्व सूक्ष्म आहे. त्याचं चिंतन करून तर आपण चैतन्यमय होतो, आपल्यामध्ये चैतन्य जागृत होतं. आपण जड कसे होणार? पण रात्रंदिवस ह्या जड जगाचं चिंतन केल्यामुळे, या स्थूल जगाचं चिंतन केल्यामुळे, रात्रंदिवस ह्याच गोष्टी हाताळल्यामुळे आपली बुद्धी बोथट होऊन जाते. आपल्या बुद्धीची धार बोथट होते. आणि जेव्हा आपली बुद्धी बोथट होते, कारण ती नेहमी स्थूल गोष्टीच हाताळते, तेव्हा सूक्ष्म गोष्टीबद्दल धारणा करणं फार अवघड जातं. कळत नाही, साध्या साध्या गोष्टी कळत नाही. बरेच लोक पुस्तकं वाचतात, बरेच लोक स्वामीजींचं साहित्य वाचतात, विवेकानंद साहित्य वाचतात आणि म्हणतात वाचलं पण काहीच कळलं नाही. अरे, स्वामीजींनी एवढं सोपं करून सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये काही कळण्यासारखं काय आहे? त्याच्यापेक्षा सोपं अजून काय करून सांगणार आहे? सगळी शास्त्र जी संस्कृतमध्ये आहे ते अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुमच्या मातृभाषेमध्ये ते सगळं अवेलेबल आहे, त्याचं ट्रान्सलेशन झालेलं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला समजत नाही. म्हणजे बघा आपल्या बुद्धीची पातळी किती खाली आलेली आहे. आता शास्त्र तर सोडा, शास्त्र संस्कृतमध्ये आहे, समजायला कठीण जाते आपण म्हणू शकतो. पण आता हे सगळे शास्त्र सोपे करून सांगितलेले आहे. भगवान श्रीरामकृष्णांचं वचनामृत एवढं सोपं करून सांगितलेलं आहे. आता जर एखादा म्हणेल की मी वाचलं वचनामृत पण मला काहीच समजलं नाही, म्हणजे आता किती बुद्धी बोथट असेल. भगवान श्रीरामकृष्णाने उदाहरणं देऊन गोष्टी सांगून खूप सोपं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तरी लोक म्हणतात की आम्हाला काही समजलंच नाही. म्हणजे आता त्यांचा दोष नाही, अजून ते किती सोपं करणार. आता आपली बुद्धीच जर बोथट झालेली असेल, जर आपण ह्या गोष्टींची धारणाच करू शकत नसू, तर हे लोक कितीही सांगितलं तरी आपल्याला काही उपयोग होणार नाही. म्हणून पहिले आपल्या बुद्धीची धार आपल्याला सूक्ष्म करावी लागेल. आपली बुद्धी फार बोथट झालेली आहे, तेव्हा ही बुद्धी इंद्रियाच्या पलीकडच्या गोष्टी बघण्याची धारणाच करू शकत नाही. म्हणजे विश्वासच बसत नाही की इंद्रियाच्या पलीकडे काहीतरी आहे आणि ते आपण बघू शकतो, ईश्वराचं दर्शन होऊ शकतं. अशा गोष्टींवर या लोकांचा विश्वास नाही, कारण त्यांना दिसत नाही, त्यांच्या इंद्रियाद्वारे दिसत नाही, कारण त्यांचं बुद्धी आणि मन एवढं काही स्थूल झालेलं आहे, कारण सूक्ष्म गोष्टी बघण्याचं सामर्थ्यच त्यांच्यामध्ये राहिलेलं नाही. रात्रंदिवस स्थूल गोष्टी हाताळल्यामुळे आता थोडंसं जरी कठीण असलं तरी त्यांना वाटते की फार अवघड आहे, मनाचा गोंधळ होतो, काहीच कळत नाही. आता कितीदा कळत नाही, पुन्हा वाचा पुन्हा वाचा, कळेपर्यंत वाचा. पण खरं म्हणजे ह्या लोकांना करायचंच नसतं, त्यांना ह्यामध्ये आवडच नसते. जर आवड असेल तर ते पुन्हा पुन्हा वाचतील आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतील. नाही समजलं तर एखाद्या साधूकडे जातील, त्याला विचारतील. पण ह्या लोकांना करायची इच्छा नाही. नुसतं मी वाचलेलं आहे, लोकांना सांगण्यासाठी मी वाचलेलं आहे, पण जे वाचलेलं आहे ते जीवनामध्ये आणण्याची त्यांची तयारीच नसते. म्हणून कधीकधी समजलं तरी ते ढोंग करतात की आम्हाला काहीच समजलं नाही. आता ज्यांना काहीच समजलं नाही तर त्यांची बुद्धीच बोथट आहे, तर आपण काय करू शकणार? त्यांना कितीदाही सांगा, हजारदा सांगा तरी समजणार नाही, कारण त्यांच्या बुद्धीची धारणाच होऊ शकत नाही, त्यांना या सूक्ष्म गोष्टी कळूच शकत नाही. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी थोडं तरी मन पवित्र पाहिजे, थोडं तरी मन सूक्ष्म पाहिजे, की जेव्हा ह्या गोष्टी जाणण्याची मनामध्ये इच्छा निर्माण होईल. बघा, नरेंद्रनाथ म्हणाला की तुम्ही ईश्वराला बघितलं आहे का? अरे, नरेंद्राने एवढी पुस्तकं वाचली, त्यानंतर गोंधळ उडाला. त्यांना ईश्वराला जाणून घ्यायचं होतं, पण ईश्वराला तुम्ही शास्त्रामध्ये जाणून घेऊ शकत नाही. श्री रामकृष्णांना गुरु केलं, त्यांना पहिलाच प्रश्न विचारला. जेव्हा ते म्हणाले की हो मी बघितलेलं आहे आणि तू पण बघू शकतो, तेव्हा त्यांना वाटलं की ह्या गोष्टी खऱ्या आहे आणि आपण पण बघू शकतो.
पण त्यांच्या मनामध्ये ते सूक्ष्मतत्व जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली, जिज्ञासा निर्माण झाली, कारण त्यांचं मन पवित्र होतं. जेव्हा आपल्याला कळेल की संसारामध्ये दुःखाशिवाय काहीही नाही, तेव्हा आपण पुन्हा पुन्हा वाचू, पुन्हा पुन्हा आपण संतांकडे जाऊ, पुन्हा पुन्हा त्यांच्याकडून समजून घेऊ, पण आपण ते जाणून घेऊन प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. विसरणे हा स्वभाव जनांचा, असे कलियुगाचा प्रभाव, खरे सोडून खोट्याचीच, मानव धरतो सतत हाव, मानव धरतो सतत हाव. तर विसरणे हा स्वभाव जनांचा म्हणजे आज मनुष्य विसरून जातो. म्हणून 1 घंट्याची व्याख्यानं आजकाल जवळजवळ बंदच झाली आहे, कारण 1 घंटा मन एकाग्र करणं आजकाल शक्यच नाही. तेव्हा 20 मिनिटाची 25 मिनिटाची व्याख्यानं असतात, कारण ती धारणा होऊ शकत नाही. 1 घंटा ऐकायचा आणि ते धारणा करायची एवढी क्षमताच राहिली नाही आहे, म्हणजे विसरून जातो. आता मनुष्याने 10 पानं वाचली, आता 10 पानं वाचल्यानंतर आपण पहिल्या पानावर काय वाचलं हेच त्याच्या लक्षात राहत नाही. आता बघा, ते 10 पानं वाचली, ते 10 पानं पण लक्षात राहत नाही. विवेकानंद एवढे मोठी मोठी पुस्तकं वाचायचे आणि सगळं काही लक्षात ठेवायचे, आणि आज आपली अशी अवस्था झालेली आहे की आपण 10 पानं वाचली तरी आपल्या लक्षात राहत नाही. म्हणजे किती आपल्या बुद्धीची क्षमता कमी झालेली आहे बघा. तर इथे ह्या कलियुगामध्ये मनुष्य लवकर विसरतो. हे त्याला जरी सांगितलं सत्य, तरी तो सत्याला असत्य आणि असत्याला सत्यच मानतो. त्याला हे कळत नाही की जग नश्वर आहे. हे सांगितलं तरी त्याचा मोह काही जात नाही, म्हणजे तो विसरून जातो की हे जग नश्वर आहे. त्याला वाटतं की हे जग सत्यच आहे, आणि मग या जगाच्या मागे धावतो. बघा, आता कितीदा सांगितलं, म्हणजे उपनिषदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, तत्त्वमसी श्वेतकेतो, तत्त्वमसी श्वेतकेतो. एकदा सांगितलं, समजलं नाही, म्हणजे मला काहीतरी उदाहरणं द्या. मग उदाहरण दिलं की म्हणे बघ, वटवृक्षाच्या झाडाचं फळ घेऊन ये. ते छोटंसं फळ आणलं, ते कापलं, याच्या आतमध्ये काय आहे म्हणे छोट्या छोट्या बिया आहे. आता ते बीसुद्धा काप, आणि ते बिया आतमध्ये असली छोटी बी, त्या बियामध्ये अजून छोटी बी, ती कापली. आता त्याच्या आतमध्ये काय आहे? शिष्य म्हणतो काही दिसत नाही. असं म्हणू नको, तुला दिसत नाही, पण त्यामधूनच हा एवढा मोठा वटवृक्ष निर्माण झालेला आहे. ते बीज अतिशय सूक्ष्म आहे, पण म्हणू नको की काहीच नाही. अशा प्रकारे 9 वेळा सांगितलं. त्याला 9 उदाहरणं दिली की पाण्यामध्ये मीठ मिसळून आण. तो घेऊन आला. म्हणे मीठ कुठे आहे? नाही, मीठ नाही आहे. म्हणे ते पाणी पिऊन बघ. हो म्हणे, खारट लागते. म्हणजे त्या पाण्यामध्ये मीठ आहे, फक्त पाण्यामध्ये मीठ मिसळून गेलं आहे, म्हणून तुमच्या डोळ्याने दिसत नाही. डोळ्याने दिसत नाही म्हणून म्हणू नका की पाण्यामध्ये मीठ नाही. अशा प्रकारे 9 वेळा त्याला पटवून दिलं. तेव्हा कुठे श्वेतकेतूला कळलं की मीच ते ब्रह्मतत्व आहे. तत्त्वमसी श्वेतकेतो. तेव्हा मनुष्याला पुन्हा 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 सांगायची गरज पडते, कारण तो विसरून जातो. त्याला सांगितलं तरी विसरून जातो. हा कलियुगाचा स्वभावच आहे. कलियुगामध्ये धर्म फक्त एका पायावर आहे. ते म्हणतात की धर्माची गाय. सत्ययुगामध्ये 4 पायावर असते, म्हणजे धर्माचं लोक आचरण करतात, सगळे आचरण करतात. त्यानंतर त्रेतायुगामध्ये धर्माची गाय 3 पायावर येते, म्हणजे फक्त 75% लोक आचरण करतात आणि 25% आचरण करत नाही. आणि त्याच्यानंतर द्वापारयुगामध्ये ती धर्माची गाय 2 पायावर असते, म्हणजे 50% लोक धर्माचं आचरणच करत नाही. आणि कलियुगामध्ये फक्त एका पायावर, फक्त 25% लोक धर्माकडे वळतात. बाकी 75% ते नास्तिक असतात आणि त्यांना काहीही घेणं देणं नसते. आणि जेव्हा कलियुगाचा अंत होतो तेव्हा 100% लोक नास्तिक होतात. कोणाचाही देवावर विश्वास राहत नाही, आणि मग महाप्रलय होतो. जेव्हा अशी अवस्था येते तेव्हा आता हा कलियुग सुरू आहे.
त्यामुळे मनुष्याची मती भ्रष्ट झालेली आहे. त्याला सत्य असत्य वाटते आणि असत्य सत्य वाटते. त्याला खरं काय खोटं काय हा विवेक करता येत नाही. धर्म काय अधर्म काय हे कळत नाही. हे कलियुगाचे एक वैशिष्ट्य आहे. विसरणे हा स्वभाव जनांचा, असे कलियुगाचा प्रभाव. खरे सोडून खोट्याचीच, मानव धरतो सतत हावं, मानव धरतो सतत हावं. तर जे खरं आहे ते सोडून देतो आणि जे खोटं आहे त्याचीच हाव धरतो, त्याच्याच मागे धावतो, त्यामध्येच अडकून पडतो, त्यामध्येच लोभ करतो. म्हणजे हा कलियुगाचा प्रभाव आहे की माणसाचं स्वाभाविक आकर्षण ह्या जड जगाकडे आहे. तो सूक्ष्म जग पूर्णपणे विसरून गेलेला आहे. आध्यात्मिक जग तो पूर्णपणे विसरून गेला आहे. आणि जे लोक आध्यात्मिक मार्गावर जातात त्यांना ते वेड्यामध्ये काढतात, त्यांची निंदा करतात. यांना वाटते की आम्ही खूप बुद्धिमान आहोत आणि हे सगळे देवदेव करतात, हे सगळे मूर्ख आहे. आता बघा, स्वतःच मूर्ख आहे, पण जे चांगले आहे, जे खरोखर प्रयत्न करतात, जे बुद्धिमान आहे, त्यांना हे लोक मूर्ख म्हणतात की अरे हे काय मूर्ख आहे, देवदेव करून काय मिळणार आहे. त्यांना वाटते की ते अध्यात्म वगैरे सगळं थोतांड आहे, त्याला काही अर्थ नाही, इथे या जगामध्येच मजा करून घ्या, हेच खरं आहे. म्हणजे अशा प्रकारची आपली बुद्धी जड होऊन जाते. आता असे लोक कसे कृतार्थ होणार. आणि कलियुगामध्ये अशा लोकांची संख्या जास्त वाढत जाते. जडातची आनंद मानणे, केवळ पशुलाच शोभते. दुर्मिळ मानव जन्म लाभुनी, मानव बुद्धी जडवादी होते. बघा, जडातशी आनंद मानणे केवळ पशुलाच शोभते. ह्या जड जगामध्ये याच्यामध्येच फक्त आनंद आहे. मग तो इंद्रियाचा आनंद असो की बुद्धीचा असो. बुद्धिवादी लोक तर्क करण्यामध्ये खूप आनंद मानतात, त्यांचा आनंद म्हणजे बुद्धीचा असतो. वैज्ञानिक लोक त्यांच्या बुद्धीमध्ये खूप आनंद मानतात. मी अमुक शोध लावला, मी तमुक शोध लावला. तर हे शारीरिक सुख आणि बौद्धिक सुख याच्या मागेच लोक धावत असतात. त्यामुळे ते जडवादी बनतात. आज बरेच लोक जडवादी झालेले आहेत. त्यांना अध्यात्माशी काहीही देणं घेणं नाही. बघा, आणि अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जडातची आनंद मानणे, केवळ पशुलाच शोभते. आता पशुला दुसरा कोणता आनंदच नाही. त्यांना भौतिक आनंद आहे, पण बौद्धिक आनंद पण नाही. ते फक्त इंद्रियाच्या पातळीवरच राहतात. इंद्रियाच्या भोगामध्येच त्यांना आनंद मिळतो. पण आपण मानव आहोत ना. आपल्याला भगवंतानं विचारशक्ती दिलेली आहे, विवेक दिलेला आहे. ह्या मानव जन्मामध्ये बुद्धीचा वापर करून आपण उच्च तत्त्व प्राप्त करून घेऊ शकतो. आपल्या जीवनाचे ध्येय प्राप्त करून घेऊ शकतो. आपण सगळ्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. पण तो उच्च प्रतीचा आनंद, आत्म्याचा आनंद, ईश्वराचा आनंद तो न घेता ह्या जड जगालाच खरं मानणं आणि इथली जे काही छोटी छोटी सुखं आहेत, माहिती आहे की सगळं काही नश्वर आहे. कोणतंही सुख किती वेळ राहणार. सुखानंतर दुःख येतेच. सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर दुःख घ्यावंच लागेल. असं कोणतंही सुख नाही की तुम्हाला दुःख देऊन जाणार नाही. आता हे माहिती आहे आणि तरीसुद्धा मनुष्य वेड्यासारखा या जड जगाच्या मागे धावत आहे. म्हणजे बघा, आज काय आपली अवस्था झाली आहे की जडातची आनंद मानणे. आता जडातच आनंद मानणे पशुसाठी ठीक आहे, कारण त्यांना बिचाऱ्यांना दुसरे काही चान्सच नाही आहे. पण मनुष्याकडे कितीतरी पर्याय आहे. तो काय फक्त इंद्रियाच्या पातळीवर जगू शकत नाही. तो बुद्धीच्या पातळीवर जगू शकतो. तो अध्यात्माच्या पातळीवर जगू शकतो. तो आध्यात्मिक आनंद प्राप्त करून घेऊ शकतो. पण ह्या गोष्टी उपलब्ध असूनसुद्धा, तुमच्या आतमध्ये एवढा आनंद असूनसुद्धा त्या सूक्ष्माकडे न वळता या स्थूल जगाकडे ते वळतात. आणि त्यांना हे स्थूल जगतच दिसते. त्यांना वाटते की आनंद जो आहे तो याच्यामध्येच आहे.
खूप पैसे कमावणं, कितीही पैसे कमवा, खूप भोग घेणं. अरे तुम्ही भोग घेऊन घेऊन किती घेणार? एक दिवस सगळी तुमची इंद्रिय शिथिल होणार, तुम्ही म्हातारे होणार, पण भोगाची इच्छा काही संपणार नाही, पण शरीर मात्र साथ देणार नाही. तेव्हा किती वाईट वाटेल की अरे मला तर या जगाचे अजून भोग घ्यायचे आहे. कारण मन कधीच तृप्त होत नाही. मनामध्ये त्या वासना कामना असतातच. जरी शरीर साथ देत नाही, दात पडले, कानानं ऐकू येत नाही, डोळ्यानं दिसत नाही, तरीसुद्धा ऐकण्याची बघण्याची इच्छा असतेच. आणि जेव्हा ते करू शकत नाही तेव्हा ते निराश होतात, डिप्रेशनमध्ये जातात. कारण कामना तर खूप आहे, पण आता शरीरच साथ देत नाही. त्यांना वाटतं की हे म्हातारपण कशाला आलं. ते म्हातारपणाचा द्वेष करतात. आता हे म्हातारपण स्वाभाविक आहे, हे सगळे इंद्रिय एक एक करून सगळे जाणार आहे, हे माहिती असूनही शेवटपर्यंत ह्याच गोष्टीमध्ये अडकून राहणं किती मूर्खपणाचं आहे. ज्या वेळेस तुम्ही काहीतरी करू शकले असते त्यावेळेस तुम्ही काहीच केलं नाही. आज तुमचे इंद्रिय साथ देत नाही, पण तुम्ही आयुष्यभर जर भगवंताचं चिंतन केलं असतं तर तुम्ही डोळे बंद करून, कान बंद करून भगवंताचं चिंतन करू शकले असते, भगवंतावर ध्यान करू शकले असते, भगवंताचं नाव घेऊ शकले असते. त्यामध्येच तुम्हाला आनंद मिळाला असता. पण त्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. आयुष्यभर तुम्ही या जड जगाला चिकटून राहिले आणि आता मात्र तुम्हाला वाटते की आपण केलं पाहिजे, पण शरीर साथ देत नाही. आता हेही गेलं आणि तेही गेलं. आता आध्यात्मिक जीवनामध्ये पण तुम्ही आता प्रवास सुरू करू शकत नाही, कारण सगळं शरीर आणि इंद्रिय शिथिल झालेले आहे आणि भौतिक जगाचा पण तुम्ही भोग घेऊ शकत नाही. म्हणजे शेवटी जीवन व्यर्थ गमावलं. हे एवढं सुंदर जीवन मिळालं, पण कृतार्थ झाले नाही तुम्ही. तुम्ही जसे आले तसेच गेले. म्हणजे पशुच्या पातळीवर जीवन जगून आपण मरतो, पण उच्च आनंदासाठी आपण कधीच प्रयत्न करत नाही. आणि शेवटी मग आपल्याला जेव्हा मृत्यूची भीती वाटते तेव्हा आपल्याला पश्चाताप वाटतो की आपण आयुष्यभर काहीच केलं नाही. पण आता पश्चाताप करून उपयोग काय? ती वेळ निघून गेलेली आहे. जेव्हा ह्या सवयी लावायला पाहिजे होत्या, जेव्हा ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, म्हातारपणामध्ये उपयोगी आल्या असत्या, तुम्ही शांतपणे प्राण सोडू शकले असता. पण तुम्ही तेव्हापासून ह्या चांगल्या सवयी लावल्या नाही आणि आता तुम्हाला वाटते की आता आपण केलं पाहिजे. जे करत होते त्यांचा तुम्ही द्वेष करायचे, आज तुम्हाला त्यांचाच हेवा वाटतो की अरे बघा ते लोक म्हातारे आहे पण किती आनंदात आहेत आणि मला किती दुःख आहे. कारण त्यांनी सुरुवातीपासूनच जीवनामध्ये समतोल ठेवला. भौतिक जीवनासोबतच त्यांनी आध्यात्मिक प्रगती पण करून घेतली. तेव्हा आता ते या भौतिक जगावर अवलंबून नाही, त्यांच्या आनंदात या जगामध्ये नाही, तर त्यांना आता आतून आनंद मिळतो. जप करणं, ध्यान करणं यामध्ये त्यांना आनंद वाटतो, कारण त्यांनी त्या सवयी लहानपणापासूनच लावलेल्या आहे. त्यामुळे त्यांना म्हातारपणाचं दुःख तेवढा त्रास देत नाही. कठीण जरी वाटले आरंभी, तरी सोडू नका अभ्यास. पुन्हा पुन्हा प्रयत्न करिता होईल बुद्धीचा विकास. होईल बुद्धीचा विकास. कठीण जरी वाटले आरंभी, जेव्हा आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश करतो, जेव्हा आपण शास्त्र वाचतो, जेव्हा आपण मनाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सुरुवातीला फार अवघड आहे. स्वाभाविकच आहे, कारण सवय नाही. इतके वर्षपर्यंत, इतके जन्मपर्यंत कधी केलंच नाही. आता कोणतीही नवीन गोष्ट करायची म्हणजे मन साथ देत नाही. मन त्या गोष्टीला विरोध करते, कारण तिथे मनाला खूप प्रयत्न करावे लागतात. तिथे मेंदूला आपल्याला लावावं लागतो, आपल्या ब्रेनला तिथे लावावं लागतं. तेव्हा मन आणि आपला मेंदू यांना इझी गोईंग पाथ पाहिजे, सहज साथ देणारा रस्ता पाहिजे. पण इथे तसं नाही. म्हणून सुरुवातीला जरी तुम्हाला त्रास झाला तरी प्रयत्न सोडू नका. तुम्ही करतच राहणं, पुन्हा पुन्हा करा. अपयश आलं तरी करा. आणि जर बुद्धीचा विकास करायचा असेल तर आपल्या शास्त्रामध्ये गायत्री मंत्र सांगितलेला आहे. ओम भूर्भुवः स्वः
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. तर हा गायत्री मंत्र पूर्वी विद्यार्थी गुरुकुल आश्रमामध्ये, गुरुच्या आश्रमामध्ये हा मंत्र, गायत्री मंत्र 7 वर्षापासून जप करायचे. त्यामध्ये काय म्हटलं आहे? धियो यो न प्रचोदयात. भगवंता माझी बुद्धी प्रज्वलित कर की जेणेकरून मला सूक्ष्म गोष्टी कळू शकतील. आज तर मी या स्थूल जगालाच बघतो, पण ते आत्मतत्व सूक्ष्म आहे आणि ते जाणण्यासाठी बुद्धी पाहिजे, किंवा माझ्या बुद्धीचं सामर्थ्य वाढव. म्हणून गायत्री मंत्राचा जप करा. तुम्हाला जर तुमची बुद्धी सूक्ष्म करायची असेल तर दररोज कमीत कमी 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करा. पुन्हा पुन्हा साहित्य वाचा. एक वेळा समजलं नसेल तर पुन्हा वाचा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे सतत अभ्यास करत राहा. ध्यान करा, जप करा, स्वाध्याय करा, हे पुन्हा पुन्हा करा. एकदा कठीण वाटलं म्हणून सोडून देऊ नका. आहे कठीण, तेवढं सोपं नाही आहे, पण आपण करू शकतो ना. आपल्याला शक्य आहे. थोडा वेळ लागेल, पण शेवटी आपल्याला यश मिळेलच. तेव्हा आशा न सोडता आपण करत राहायचं. मग आपल्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्याला सूक्ष्म गोष्टी हळूहळू कळायला लागेल. सुरुवातीला जरी कठीण वाटलं तरी करता करता आपल्याला ते सोपं वाटायला लागेल. मग त्यामध्ये आनंद मिळेल, आणि आनंद मिळाला की मग ती सवय लागेल. मग तुम्ही ती गोष्ट सोडू शकत नाही. तिथं तुम्हाला व्यसन लागेल, की ध्यानाचं व्यसन लागेल, जप करण्याचं व्यसन लागेल, आणि हे चांगले व्यसन आहे. त्या वाईट व्यसनापेक्षा, दारूच्या व्यसनापेक्षा, ड्रग्सच्या व्यसनापेक्षा हे भगवंताचं स्मरण करणं ही तर चांगली सवय आहे. तर अशा सवयी लावून घ्या. जरी कठीण असेल तरी केलंच पाहिजे, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे. आत्मतत्व अतिसूक्ष्म असे, सर्व शास्त्र पुराणे सांगती, स्थूल मनाशी सूक्ष्म कराया, साधने विन नसे अन्य गती, साधने विन नसे अन्य गती. हे आत्मतत्व अतिशय सूक्ष्म आहे. हे आपले शास्त्र आणि पुराणं सांगतात, महापुरुषे सांगतात की हे अतिशय सूक्ष्म आहे. कठोपनिषदामध्ये म्हटलं आहे, अनोरणीयान महतो महीयान आत्मश्च जंतो निहितो गुहायाम तमक्रतु पश्यते वीत शोक धातू प्रसादात महिमान आत्मनः. जेव्हा आपलं मन पवित्र होतं, धातू प्रसादात आपले इंद्रिय पवित्र होतात, तेव्हा त्या आत्म्याचा महिमा आपल्याला कळतो. तोपर्यंत कळत नाही. कारण तो आत्मा कसा आहे? अनोरणीयान, अणुपेक्षाही अणु आहे, अणुपेक्षाही सूक्ष्म आहे. आपण बघतो अणु आणि परमाणु, तर त्याच्यापेक्षाही आत्मा सूक्ष्म आहे. आपण अणु परमाणु बघू तरी शकतो यंत्राच्या सहाय्यानं, पण त्या आत्म्याला बघू शकत नाही, कारण तो अखंड आहे. त्याचे तुकडे होऊ शकत नाही. अणूचे तुकडे होतात पण आत्म्याचे होत नाही. तो अखंड आहे. म्हणून तो अणुपेक्षाही सूक्ष्म आहे. महतो मह्यान, आणि विराटपण आहे, सगळं जग व्यापलेलं आहे, असा तो आत्मा आहे. अनोरणीयान महतो मह्यान, आत्मतत्व अति सूक्ष्म असे, सर्व शास्त्र पुराणे सांगती. हे सगळे शास्त्र आणि पुराणं महापुरुष आपल्याला सांगतात की आत्मा अतिशय सूक्ष्म आहे. कारण हे तत्व आहे, इथे नामरूप नाही. हे चैतन्य आहे आणि ते सगळीकडे व्यापलेलं आहे, सगळ्यामध्ये आहे. तुमच्यामध्ये पण आहे, आत आहे, बाहेर आहे, सगळीकडे आहे, सगळ्यामध्ये आहे. ह्या जगाच्या मागे ते चैतन्यच आहे. त्या चैतन्यामुळेच हे जग आपल्याला चैतन्यमय दिसतं. पण आता मनाला सूक्ष्म कसं करायचं? स्थूल मनाशी सूक्ष्म कराया, साधने विन नसे अन्य गती. तेव्हा हे जे आज आपलं मन स्थूल झालेलं आहे, कशामुळे? ह्या जगाचं चिंतन केल्यामुळे. कारण जग कसं आहे? स्थूल आहे. तेव्हा या जगाचं चिंतन केल्यामुळे आपलं मन स्थूल झालेलं आहे. आता याला सूक्ष्म करायचं असेल तर आपल्याला साधना करावी लागेल. म्हणजे या जगाचं चिंतन कमीत कमी करावं लागेल आणि जास्तीत जास्त भगवंताचं चिंतन करावं लागेल.
आत्म्याचं चिंतन करावं लागेल, कारण आत्मा आणि भगवंत सूक्ष्म आहे आणि हे जगत जड आहे. आत्तापर्यंत आपण जडाचं चिंतन केल्यामुळे आपलं मन स्थूल झालेलं आहे. आता ह्या जड जगाचं चिंतन कमी करा, तर याच्यामधून मन काढून घ्या. हे सगळं नश्वर आहे, जड पदार्थ आहे, पंचभूताचं आहे, याच्यामध्ये काही प्राण नाही, एक दिवस नष्ट होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि याच्यावरची आसक्ती कमी करा, शरीरावरची आसक्ती कमी करा, कारण शरीरसुद्धा जडच आहे, एक दिवस मरणारच आहे, पंचमहाभूतामध्ये विलीन होणारच आहे. तेव्हा त्याच्यामध्ये जो सूक्ष्म आत्मा आहे त्याच्यावर ध्यान करा. म्हणून साधनेशिवाय पर्याय नाही, आपल्याला साधना करावीच लागेल, म्हणजे सूक्ष्माचं चिंतन करावंच लागेल, भगवंताचं आणि आत्म्याचं चिंतन करावंच लागेल. जेवढं आपण ईश्वराचं आणि आत्म्याचं चिंतन करू तेवढं आपलं मन सूक्ष्म होईल आणि तेव्हाच आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकू. तेव्हा या स्थूल जगाचं चिंतन कमी करून या सूक्ष्म जगाचं चिंतन जास्त केलं पाहिजे, तेव्हा आपलं मन हळूहळू सूक्ष्म होईल. आज आपलं मन जड झालेलं आहे, कारण आपण रात्रंदिवस या जडाचं चिंतन करतो. आता ही प्रोसेस आपण बदलली पाहिजे, तेव्हाच आपण आध्यात्मिक होऊ शकू, तेव्हाच आपल्या बुद्धीचा विकास होईल आणि तेव्हाच आपल्याला आध्यात्मिक आनंद मिळेल. पण हे करणं सुरुवातीला कठीण आहे म्हणून सोडून देऊ नका. शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा, यश मिळेल. जरी आपल्याला 100% यश मिळालं नाही तरी 50% जरी यश मिळालं तरी आपलं जीवन सार्थक झालं, आपलं जीवन धन्य झालं, आपलं जीवन कृतार्थ झालं. आता ज्यांची बुद्धी सूक्ष्म आहे, एकदा ऐकूनच ज्यांना ब्रह्मज्ञान होते, ते तर खरोखरच कृतार्थ आहे, ते तर खरोखरच धन्य आहे. पण आपणसुद्धा प्रयत्नाद्वारे कृतार्थ होऊ शकतो. त्यामुळे आपण पण आशा सोडायला नको, आपण पण आपलं जीवन धन्य करू शकतो. थोडे जास्त प्रयत्न आपल्याला करावे लागेल एवढंच. पण असं नाही आहे की आपल्याला शक्य नाही, आपल्याला पण हे करणं शक्य आहे. थोडं मागे पुढे, एक जण जर पुढे असेल तर आपण थोडं मागे राहू, पण एक दिवस आपण पण पोहोचूच आपल्या गंतव्यस्थानी. हा मनामध्ये विश्वास पक्का ठेवा आणि साधनेला लागा. अवश्य आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. त्यापूर्वी आपण ही कविता एकदा वाचून घेऊ. त्यालाची म्हणावे कृतार्थ, एकदाची ऐकून ज्याला कळतो गूढ मतितार्थ, स्थूलामध्ये सूक्ष्म शोधतो त्यालाची म्हणावे कृतार्थ. स्थूलाचे चिंतन करता करता बुद्धीची धार बोथट होते, समजत नाही सोप्या गोष्टी मनात गोंधळ माजते. विसरणे ह्या स्वभावजनांचा असे कलियुगाचा प्रभाव, खरे सोडून खोट्याचीच मानव धरतो सतत हाव. जडातची आनंद मानणे केवळ पशुलाच शोभते, दुर्मिळ मानव जन्म लाभुनी मानव बुद्धी जडवादी होते. कठीण जरी वाटले आरंभी तरी सोडू नका अभ्यास, पुन्हा पुन्हा प्रयत्न करिता होईल बुद्धीचा विकास. आत्मतत्व अतिसूक्ष्म असे सर्व शास्त्र पुराणे सांगती, स्थूल मनाशी सूक्ष्म कराया साधने विन नसे अन्य गती, साधने विन नसे अन्य गती. तर ही आजची आपली कविता होती. आपण इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.